आई बाबांना अथर्व किती आनंदात आहेत आम्ही दोघं जण येणार म्हणून. पण त्यांना काय माहिती का माझी यांची भेटच झाली नाही. मी आता काही सांगितलं तर त्यांचा सगळा आनंद सगळा उत्साह संपेल. नाही, नको, मी आता काहीच सांगायला नकोय. मी जे काही पाहिलं ते यांना कळायला नकोय. अथर्वा, नीट राहा बरं. अरे, राधिका आली. चल, चल, झोप. राधिका, राधिका, वेलकम सुनबाई, वेलकम टू होम. आई वेलकम हो. वेलकम हो. राधिका, आई तू एवढे लवकर का आली? माझं क्लिनिंगच नाही त्याला. हो का? अरे रे, गुरु नाही आला का? भेटला नाही का? काहून? अगं तुला भेटलाच नाही का तो? म्हणजे शेवटच्या दिवशी पण तुमचं काही बोलणं चालणं झालं नाही येऊ दे, का? आत येऊ माझे- दे, मग बोल. चल 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 ये चल. ये 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 चल ये चल. सुनबाई. ये बाई ये चल 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 चल. ये राधिका, बाई 100 वर्ष आयुष्य हो तुला. अथर्व तर सारखी आठवण काढत होता, सारखा बोलत होता, कधी येणार आई, कधी येणार आई. काय पोट्ट्या, आली ना आई तुझी? हं? घे, पी. कशी झाली तुझी ट्रिप? आई छान झाली. पण त्या बयाडानं एक फोन केला नाही. गेला तो गेलाच. आमची काही कदर नाही. इथे त्याची कोणी वाट बघताय ही वाटत नाही त्याला. खाऊन बरं तुम्ही सारखा आल्या आल्या. आता वेळ नसेल ना मिळाला, त्यांना मुद्दाम केलं का? राहू दे जरा. हम्म. राधिका, काहून ग? म्हणजे शेवटच्या दिवशी काही बोलचाल नाही झाली का? म्हणजे त्या हॉटेलवर जाऊन वगैरे? पण विमानतळावर पण नाही का भेटला तो? बैताड आहे का तू? अरे विमानतळ म्हणजे काय बस स्टॉप आहे? नाही तसं नाही म्हटलं. मुंबईचं विमान आहे, एकच असेल की? नाही आई, अहो त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झालाच नाही ना, म्हणून त्यांना कळूच शकलं नाही का मी तिथेच आहे म्हणून. काय बाई, माय लेक एवढ्या लांबून गेली गुरुला भेटायला, आणि भेटच नाही झाली. पाप कसं वाटते नाही? सुनबाई जाऊ दे. तुझी ट्रिप छान झाली ना? हो. बस आता एकदा येऊ दे त्याला. चांगला पिरियडच घेतो. एक तर तो तिथे तुला भेटला नाही, आणि गेल्याच्या नंतर एकदा फोन केला, त्यानंतर त्याचा फोन नाही. हाय बरं आता कोण बरं तुम्ही सारखे सारखे माझ्या लेकाला असं बोलून राहिलात? हा, आता का मुद्दाम करणार आहे का? नाही वेळ मिळाला. आणि त्याला का माहित होतं का राधिका तिथे आहे ते? पण राधिका इथे आहे हे तर माहिती होतं ना त्याला. नाही आई बापाला बायकोला तर फोन करायचा की नाही त्यांनी एक. हे बघ, तू उगाच आपल्या मुलाची बाजू घेऊ नकोस. नाही नाही तसं नाही, पण मी का म्हणून राहिले बा, तर या सगळ्या कामकाजामध्ये त्याला वेळ नसेल मिळाला. काय नसेल ना? गुरुला कळलं की राधिका तिथे आहे, सिंगापूरला गेली त्याला भेटायला, किती हळहळेल माहित आहे तो. खूप वाईट वाटेल का नाही त्याला? मी त्यांच्या विचारातही नाही आणि मनातही नाही. कुठून वाटणार आहे त्यांना असं? सुनबाई, माझं ऐक, तू नाराज होऊ नकोस. पुढच्या वेळी तू बघ दोघांना एकत्रित पाठवतो की नाही. कोणाचं काही कारण ऐकणार नाही मी. ऐ राधिका, कसला विचार करते बाई? जाऊ दे ना आता. नाही ना झालं म्हणा, जाऊ दे, मनात नको आणू. नाराज नको हो गुरुवर. नाही आई, यांच्यावरती काय नाराज व्हायचंय? काही गोष्टी अशा घडतात ज्या आपल्यालाही माहिती नसतात. काय चूक काय बरोबर या आपण काय ठरवायचं? पण बाबा, मी तिथे गेले खूप बरं झालं नाही. त्यामुळे एका नवीन दुनियेशी ओळख झाली. या 4 भिंतींच्या पलीकडे एक जग आहे जे खूप सुंदर आहे. त्यात खूप पाहण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. या दुनियेचा अनुभव खूप वेगळा होता. माझं अख्खं आयुष्य बदलवून टाकणार.
वा, उत्तम सुनबाई. गुरु तिथे भेटला नाही तुला याची खंत न बाळगता तुला जे अनुभव आले ते तू जपायचा प्रयत्न करतेयस. उत्तम. खरं सांगू का, नाही तर या जगामध्ये अशा स्त्रिया आहे की नवरा भेटला नाही म्हणून रुसून बसायच्या. पण सुनबाई, तू तिथे जाऊन जगण्याचा एक नवा मंत्र घेऊन आलीस. क्या बात. ए राधिका, तू खुश आहेस ना? मस्त, मग झालं, आम्ही खुश. हो? हा, येऊ दे, गुरुला सांगते सगळं. आई तुला पापा भेटलेच नाही? नाही ना. मग तू एकटीच फिरली? हाव ना, मी एकटीच फिरले. पण पुढच्या वेळेस नाही, पुढच्या वेळेस तुला घेऊन जाणार. मग आपण दोघे जण फिरूया. हो. पण खरंच जीवच रमत नव्हता. तुम्ही दोघे जण, अथर्व, आपण सगळेच जण असतो ना, तर खूप मज्जा आली असती. गुरुला कळेल ना तू त्यासाठी एवढ्या लांब सिंगापूरला गेली त्याला भेटायला. त्याला केवढा अभिमान वाटेल माहितीये तुझा, हो की नाही? अभिमान वाटेल का आणखी काही, तेच तर कळायला हवंय मला. नाही, मलाही बघायचंय नेमकं काय होतंय ते. आई, मी जरा रेवतीकडे जाऊन येऊ का? आई बाई, आत्ता आल्या आल्या. नंतर ती ऑफिसला चालली जाईल ना, आताच भेटून येते. बरं बाई, जा पटापट, जेवायचंय बरं एकत्र, जा. हो. आई माझी गिफ्ट. आधी मावशीला भेटून येते, मग तुला गिफ्ट दाखवते. हा, हो. आलेच. ये लवकर ये. हो. आजी, बाबा कधी आला? येईल ना तो. बाबा माझ्यासाठी टॉर्च आणणार रे, पण खूप. हा का, तुला कसं रे माहित? पण सगळं माहिती असतं. ये पोट्याला सगळं माहिती असतं, काय बरं? येऊ दे ते तुझ्या बापाला. मी तर वाटच पाहून राहिलो त्याची. झालं तुमचं सुरू. हो हो, मी करते नंतर फोन तुला. हा, ओके ओके, बाय बाय. राधिका, अगं कधी आलीस तू? हा, आणि कशी झाली ट्रिप तुझी? बरं मला सांग, गुरुनाथ भेटला तुला तिकडे आणि काय म्हणाला तुला बघून? सरप्राईज झाला असेल ना तुला बघून, आणि त्याचा ना विश्वासच बसला नसेल की तू एकटी गेलीस तिकडे. हो ना? कशी झाली ट्रिप? अगं काहीतरी सांग. सांग आता, कशी झाली ट्रिप तुझी? छान झाली. मला आत तरी बोलवशील की नाही? बस, कॉफी घेणार आहेस? पाणी आणते तुझं. रेवती, तू बस ना, मला तुझ्याशी गप्पा मारायच्या. अगं मलाही तुझ्याशी खूप बोलायचं. बर, सगळ्यात आधी मला सांग की तू तिकडे कुठे कुठे गेली होतीस, काय काय बघितलंस, कुठे फिरलीस, शॉपिंग काय काय केलंयस? अगं हो, किती प्रश्न विचारशील. बघ, पुढच्या वेळेला मी एकटी नाही का जाणार, तूही सोबत यायला हवं. हो नक्की.